ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ताबडतोब दिल्ली वारी, वरिष्ठ भाजप नेत्यांची भेट घेण्याची शक्यता। भाजपची कुरघोडी आणि बिहारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री होण्याच्या पार्श्वभूमीवर शिंदेंचा दिल्ली दौरा। मुंबईतील पोलीस विभागाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गैरहजेरी। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित। शिवसेना मंत्र्यांनी कॅबिनेटवर टाकलेल्या बहिष्कारानंतर सुद्धा नाराजी नाट्य सुरूच। भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार। सगळ्यांनीच पक्षाची आचारसंहिता पाळावी असं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मंत्री भरत गोगावले यांची माहिती। राज्यभरात ऑपरेशन कमळ, भाजपमध्ये इन्कमिंग सुरू राहणार। 4500 शिवसैनिक भाजपच्या संपर्कात। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। नाराज असल्यावर बहिष्कार टाकण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा, हर्षवर्धन सपकाळांचा उपमुख्यमंत्री शिंदेंना सल्ला। सत्तेसाठी लाचार असलेले तीनही पक्ष एकत्र आलेत, महायुतीवर टीका। अमित ठाकरेंना नोटीस देण्यासाठी नवी मुंबई पोलीस शिवतीर्थ निवासस्थानाच्या वेटिंगवर 1.5 तास वाट पाहून सुद्धा अमित ठाकरेंनी नोटीस स्वीकारली नाही। शिवस्मारक उद्घाटन प्रकरणी अमित ठाकरेंसह 70 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। अजित पवार सगळ्यांचा नाद करायचा पण अनगरकरांचा नाही। माजी आमदार राजन पाटलांचे पुत्र बाळाराजे पाटलांचं अजित पवार यांना थेट चॅलेंज। मुलाच्या तोंडून उत्साहामध्ये नकळत अपशब्द, वक्तव्याचं समर्थन करणार नाही राजन पाटलांकडनं अजित पवारांची दिलगिरी व्यक्त, तर बाळाराजेंकडून माफीनामा। अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा उमेदवारी अर्ज बाद। अनगर नगरपंचायतीसाठी भरलेला अर्ज अवैध, उज्ज्वला थिटे कोर्टात दाद मागणार। अनगरच्या नगराध्यक्षपदी राजन पाटलांच्या सून प्राजक्ता पाटील बिनविरोध। अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदेंचा अर्ज मागे। सरस्वती शिंदेंनीच उज्ज्वला थिटेंच्या अर्जावर आक्षेप घेतला होता। पार्थ पवार 99% भागीदार असूनही त्यांचं नाव अहवालामध्ये नाही। मात्र 1% भागीदार असलेल्यावर गुन्हा, अंबादास दानवेंची टीका। पार्थ पवारांना वाचवण्यात तीनही पक्षांचं एकमत झालंय, दानवेंची टीका। मुंडवा जमीन प्रकरणाची चौकशी मुठे समितीला देण्याचा निर्णय चुकीचा। निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमायला हवी होती, रवींद्र धंगेकर यांचं मत। माझ्यावर केलेले आरोप चुकीचे, तेरणा ट्रस्टच्या आरोपावरून राणा जगजितसिंह पाटलांचं सुप्रिया सुळेंना पत्र। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपने पक्षप्रवेश दिल्याचा सुळेंचा आरोप। दडपशाही करणाऱ्यांच्या सोबत आम्ही जाऊ शकत नाही, मनसेसोबत युतीला काँग्रेसच्या गायकवाडांचा नकार, तर देशभरात काँग्रेसची अवस्था दयनीय, स्वबळासाठी रोखणार नाही, ठाकरेंच्या विनायक राऊतांची प्रतिक्रिया। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाडांनी घेतली शरद पवारांची भेट। येणाऱ्या काळातही पवारांच्या राष्ट्रवादीशी युती व्हावी अशी इच्छा, काँग्रेसची भूमिका। आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित होण्याची शक्यता। ओबीसींना सरसकट 27% आरक्षण लागू करण्याला सुप्रीम कोर्टाची नापसंती। मंगळवारी पुढील सुनावणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी मैदानामध्ये उतरणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांचे प्रचार दौरे। उद्यापासून 30 नोव्हेंबरपर्यंत प्रचार सभा घेणार। कायद्यामध्ये तरतूद नसल्यामुळे व्हीव्हीपॅटचा वापर नाही, राज्य निवडणूक आयोगाचं कोर्टात स्पष्टीकरण। व्हीव्हीपॅट आणि बॅलेट पेपरद्वारे निवडणूक घ्यावी, काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडथे यांची याचिका। छाननी पूर्ण झाल्यानंतर आजपासून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया। कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार आणि कोण बंडखोरी करत स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार याकडे लक्ष। बिहारमध्ये उद्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा। नितीश कुमार 10व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। विजय सिन्हा आणि सम्राट चौधरी पुन्हा उपमुख्यमंत्री होणार। नागपूरच्या भांडेवाडी परिसरामधील बिबट्या जेरबंद। डाट मारून बिबट्याला बेशुद्ध केल्यानंतर वन विभागानं बिबट्याला जेरबंद केलं। मुंबई विमानतळावर उद्या दुरुस्तीची कामं करण्यात येणार। सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत रनवे बंद राहतील। वार्षिक देखभालीसाठी धावपट्टी बंद ठेवण्याचा निर्णय।
राज्यातील छोटे भूखंड आता विनाशुल्क नियमित होणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश. तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन करून झालेले जमिनी व्यवहार कायदेशीर करणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम. पैठण गेट परिसरात मोठी कारवाई. पोलिसांचा तगडा बंदोबस्त. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.